नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता तुम्ही रेसिपीज बघितल्या, गेम्स बघितल्या, सगळं बघितलं. पण रेसिपीज करून किती करू मी ना, तर मला पण असं डोक्यात आलं, की अ, आपण आता काहीतरी वेगळं करूया. कारण कसं मी काही एकदम प्रोफेशनल शेफ वगैरे अजिबातच नाहीये. तर माझ्या ज्या छोट्या-छोट्या रेसिपी होत्या किंवा ज्या माझ्या मैत्रिणींना आवडायच्या किंवा माझे घरचे बोलायचे, की "हां, ही रेसिपी तू छान करते हां, टेस्ट आहे." असं म्हणजे थोडक्यात आपली चटणी असेल ह्याची इडलीची चटणी असेल वगैरे असं. तर मग म्हटलं करूया आणि स्टार्ट करायची इच्छा, YouTube स्टार्ट करायची इच्छा भरपूर दिवसापूर्वीची होती. जेव्हापासून रील्स चालू केले. मी पहिले तर रील्स चालू केले. ते पण असंच म्हणजे आवड होती मैत्रिणींचं वगैरे बघून किंवा असे जे आपण स्क्रोल करत बसतो. तर म्हटलं चला ट्राय करूया. पहिला रील मी शर्णव बरोबर केलेला. तर खूप मस्त तो झालेला आणि त्याच्यानंतर मग हे बोलले, "करत जा ना तुला आवडतं तर." आणि मी खरंच एन्जॉय करते रील वगैरे करताना. तेवढंच म्हणजे एवढा काही कॉन्फिडन्स नाहीये अजून. तर तरी पण मी करते. आम्ही दोघं पण करतो. हे पण करतात माझ्यासोबत. तर रील्समधनंच मग म्हटलं आपण YouTube चॅनल स्टार्ट करूया. तर हे बोलले, की "मग काय करणार असं?" हे ना. म्हणजे आता तुझ्याकडे काय एवढं म्हणजे आपल्याकडे काय एवढ्या रेसिपीज वगैरे नाही आहेत आणि मग शोधून वगैरे हे असं करायला लागणार. तर म्हटलं ठीक आहे. मग आपण स्टार्ट करताना मी बोलली, "मी छोट्या-छोट्या रेसिपीज दाखवीन." नंतर आपण जसं स्टार्ट करतो ना, एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला कळतं, की आता ह्याच्यामध्ये काय करायचं किंवा तेव्हा डोकं चालतं. अगोदरच आता मी तर 2 वर्ष घालवले त्याच्यामध्येच. कारण आमचं जेव्हा गेट टुगेदर झालेलं ना, तर तेव्हा मला अँकरिंग नाही, मला असं म्हणजे काय बोलतात त्याला? मत मांडायसाठी असा माईक दिलेला आणि थोडंसं मी म्हणजे एवढी काही प्रॅक्टिस वगैरे करून गेली नव्हती. पण पॉइंट्स काही-काही लिहून गेलेली आणि ते राहिलं बाजूलाच. मग मी बोलली, छान बोलली. मग तेव्हा थोडा कॉन्फिडन्स आला. आणि तेव्हा मी माझ्या मित्र-मैत्रिणींना सांगितलेलं, की माझी इच्छा आहे YouTube चालू करायचं वगैरे, पण धाडस नाही होत आहे. तर ते बोलले, की "हां, कर ना मग स्टार्ट करून बघ." असं. मग ते तिथंच सोडून दिलं. परत पण मी घरी आल्यानंतर म्हणा किंवा असं कधी विषय निघाला तर मी ह्यांना पण बोलायची, की "अहो, मला YouTube स्टार्ट करायचंय, पण मलाच कळत नाही, की मी काय करू आणि कसं करू?" तर मग म्हटलं आता करूयाच. म्हणून असं आता आणि मागच्याच वर्षी वुमन्स डे आमच्या बिल्डिंगमध्ये साजरा झाला ना, तेव्हा मला अँकरिंगचं सांगितलेलं. म्हणजे आमचे जे हे आहेत महिला हे असतात ना कमिटी मेंबर, तर तिने मला विचारलं, की "तू करू शकशील का अँकरिंग? कर, तुझी इच्छा असेल तर कर." तर मी एक्सेप्ट केलं. मी म्हटली, "हां, ठीक आहे, करते." आणि तसं पण काय आपल्या मैत्रिणीच होत्या सगळ्या बिल्डिंगच्या. त्यामुळे एवढं काय आपण टीव्हीवर वगैरे काही बोलणार नव्हतो. तर म्हटलं ठीक आहे करूया. मग ते ह्या 2 गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आला, की आपण बोलू शकतो. तर म्हटलं ठीक आहे मग करून बघू. मग म्हटलं आता मी केलंय म्हणजे किती 1 आठवडा झाला असेल, नाही 2 आठवडे झाले असतील स्टार्ट करून. तर म्हटलं मग पहिले मी व्हिडिओ करून ठेवलेले. अक्षरशः मी खूप दिवसापूर्वी व्हिडिओज वगैरे करून ठेवलेले. अजून पण थोडे-थोडे आहेत. पण मी म्हणजे व्हिडिओ करून ठेवलेले, पण नंतर ते काय व्हिडिओ करून ठेवला, मग नंतर माझ्या माझ्या आयुष्यात मुलांची शाळा, शिकवणं वगैरे ह्याच्यामध्ये मी विसरून गेली. पण मग मी आताच ते व्हिडिओ, परत मी आता करतीये व्हिडिओ वगैरे करून. पण हे अजिबात सोपं नाहीये. खरंच सोपं नाहीये. पण एवढं अवघड पण नाही. कारण कुठलंही काम करताना तुम्हाला कष्ट हे घ्यायलाच लागतात. मेहनत करावी लागते, सर्च करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, त्यातून शिकावं लागतं. खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. खूप म्हणजे खूप. म्हणजे आता आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात, मग ते एडिटिंग करायचं असतं. मग ते मी YouTubeवर सर्च मारते, मिस्टरांना विचारते, असं करून. आता तुम्ही पहिला वगैरे व्हिडिओमध्ये बघाल, मला बोलता वगैरे एवढं अजून पण फंबल पडतं. म्हणजे तत्तपप्प होतं. पण ठीक आहे, होतं तर होतं. आपण म्हणजे ह्याच्यातूनच मी शिकेन म्हणून मग मी आता धाडस केलंच आहे. तर मग म्हटलं, की तुमच्याशी शेअर करूया, की नेमकं कशासाठी YouTube चॅनल काढलंय? काय आहे? म्हणजे हेतू काय आहे? तर हेतू असा काहीच नाहीये. पैसे कमवणे वगैरे हा तर अजिबातच नाहीये. फक्त मला हौस आहे, मला काढायचं होतं, माझी इच्छा आहे आणि म्हणून मी काढले. बस. पण आणि जेवढे पण माझे सबस्क्रायबर आहेत, ते सगळे रिलेटिव्हज, मित्र-मैत्रिणी वगैरे तेच आहेत. खूप, खूप, खूप थँक यू. तुम्ही मला सबस्क्राईब केलं, लाईक करता, तुम्ही व्हिडिओज बघता. असेच बघा, सपोर्ट करा आणि मला कमेंट करून सांगा, की मी अजून काय सुधारलं पाहिजे. मी पण बघते माझे व्लॉग वगैरे. मग त्याच्यामधून कळतं, की बाबा हां, ही गोष्ट हे सुधारलं पाहिजे, हे केलं पाहिजे वगैरे असं. तर हा माईक ह्यांनी मागवून दिला मला. म्हणजे
त्यांनी पण बघितलं असेल की ही करते तर करू दे. मग नंतर थोडंसं मुलांचा आवाज वगैरे असं गोष्टी होतात. इथे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू असतं किंवा काही गोष्टी होतात, तर त्यांनी मला माईक घेऊन दिलाय. तर मग असं म्हणजे आता हळू-हळू प्रगती म्हणजे प्रगती नाही, हळू म्हणजे हे करते मी म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतेय. तर होतील गोष्टी हळू तर गेम्स गेम्स तर असतीलच आणि रेसिपीज काय मी कंटिन्यू नाही टाकणार आहे. म्हणजे समजा मी केली काय म्हणजे ट्राय वगैरे आताच मी कोथिंबीर वडीची वगैरे केलेलं ना, तर तसं YouTubeवर वगैरे बघून सर्च करून वगैरे अशा पण मी बनवीन. तर रेसिपी तर येतीलच, गेम्स येतील आपल्या चॅनलवरती आणि अजून माझ्याची म्हणजे मी अशी विचार करते, की अ, ह्याच्या पलीकडे जाऊन समजा असं बऱ्याच मैत्रिणी आहेत माझ्या ज्यांना म्हणजे आता समजा बर्थडे असेल, मुलाचा बर्थडे असेल किंवा काय कोणाचा बर्थडे असेल, तर त्यांचा व्हिडिओ एडिटिंग फोटोज वगैरे घालून त्याचं व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये एडिटिंग कसं करायचं, कोणते ॲप्स वापरायचे, कोणते ॲप्स आहेत, अ, अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्या मी घेऊन येणार आहे. असं म्हणजे डोक्यात तरी विचार आहे, की हे आपण करू शकतो. तर परत Instagramवरती रील्स कसे बनवायचे, बऱ्याच जणांना माहिती नसतं काय सेटिंग असते किंवा काय. परत Instagramवरतीच आपल्याला कोणत्याही ॲप म्हणजे ॲपची म्हणजे हेल्प न घेता डायरेक्ट Instagramवर तुम्ही फोटोज सिलेक्ट करून त्यांना इफेक्ट देऊ शकता, सॉन्ग घालू शकता, हे पण करू शकतो आपण. ते काही छोटे-छोटे ॲप वगैरे ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या मला माहिती आहेत, त्या मी शेअर करणार आहे. आणि बघू अजून काय ॲड होत असेल, मला जे म्हणजे मला जी माहिती इन्फॉर्मेशन मिळत असेल, ती मी ॲड करत जाईन. प्लस मी ज्वेलरीचं पण केलेलं आहे, क्लास केलेला आहे मी ज्वेलरीचा, बेसिकचा झालाय माझा. त्याच्यामध्ये मला ठुशी वगैरे म्हणजे शिकलीये मी बनवायला. तर ते पण मी शेअर करणार आहे. तर तुम्ही प्लीज म्हणजे कंटिन्यू कनेक्टेड राहा. तर मी हळू सगळं एकदम मी करू शकत नाही, ठीक आहे. तर मी आता स्टार्ट केलंय, मी किचनपासनं केलंय. तसंच आता मी इन्फॉर्मेशन म्हणा, गेम्स म्हणजे गेम्सचा हा हेतू होता, की मी मिस्टरांना बोललेली, की एक सॅटर्डे, संडे आपण मुलांच्या सोबत स्पेंड केला पाहिजे. मग आमचं म्हणजे असं होतच नव्हतं. मग जरी गार्डनमध्ये गेलो, तर त्यांचे ते खेळणार, आम्ही दोघं गप्पा मारणार किंवा वॉकिंग करणार असं होत होतं. तर मी बोलली, की मुलांच्या बरोबर असं काय बोलतात आपल्याला चांगला टाईम स्पेंड करता आला पाहिजे. मुलं आपल्याशी कनेक्टेड झाली पाहिजेत किंवा त्यांना पण मज्जा आली पाहिजे आणि मग प्लस आपलं चॅनल आहे, तर मी ह्यांना बोलली, की छोटे-छोटे गेम्स खेळूया आपण. तर प्लीज तुमच्याकडे काही गेम्स असतील तर आमच्याशी शेअर करा. ह्या रविवारी गेम्स आल्या नाहीत कारण रविवार पूर्ण बिझी गेला आमचा. थोडंसं काम होतं, ह्यांचं पण काम होतं. तर हे दिवसभर बाहेरच होते आणि संध्याकाळी लेट मी आले त्यामुळे व्लॉग करता नाही आला. ठीक आहे. तर मग ते पण ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत. मग हळू माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे, की मी हळू करतीये. तर मध्येच गॅप वगैरे घ्यायचा नाहीये खरं तर मला. पण कसं आहे हे ग्रुप ॲक्टिव्हिटी सारखं आहे. म्हणजे ग्रुपमध्ये करतीये मी. तर मी एकटी अवेलेबल असून नाही चालणार. मिस्टर पाहिजेत, मुलं पाहिजेत, मुलांच्या परीक्षा असतात, काही टेस्ट असतात, शर्नोच्या ट्युशनचं वगैरे हे सगळं बघून मॅनेज करून मग मी व्हिडिओ बनवते. तर ह्या संडेला व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सॉरी. पण पुढच्या संडेला नक्की आपण व्हिडिओ बनवू. तर ठीक आहे. मग सांगायचा उद्देश हाच आहे, की हा जेव्हा व्लॉग मी टाकेल, तर ह्याच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की तुम्हाला ह्याच्यातले कोणते व्हिडिओ बघायला आवडतील. रेसिपीजचे तर असतीलच, पण म्हणजे हे जे कोणते ॲप वगैरे आहेत, तुम्हाला आवडेल का? रील्स वगैरे बनवायला किंवा बर्थडेचं वगैरे कसं म्हणजे स्टेटसला ठेवायसाठी व्हिडिओ कसा बनवायचा, एडिटिंग कसं करायचं, जे मला माहिती आहे ते. त्यामध्ये पण मी काही एवढी प्रो वगैरे नाहीये. म्हणजे जेवढं मला माहिती आहे, तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. ठीक आहे. अजून गेम्स गेम्स पण तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता, की अशा गेम खेळा, हा गेम खेळा वगैरे असं. तर ठीक आहे. एवढंच सांगायचं होतं. कारण YouTube चालू केल्यापासनं असं बोलणं आपलं काही झालं नाही. तर नेमकं काय आहे, काय नाही, चॅनलवरती काय येणार आहे, हे कळलं पाहिजे तुम्हाला पण. तरच तुम्ही माझ्याशी व्यवस्थित कनेक्टेड राहाल. म्हणून हा व्हिडिओ बनवायचा होता मला. खूप दिवसापासून बनवायचा होता, पण आज योग आला, बनवला. तर सपोर्ट करा.
चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर. आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना खूप, खूप, खूप धन्यवाद. थँक यू सो मच. बाय. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये.